सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर मोठा भडका उडाला असून या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे। कोणतेच देश आता माघार घेण्यास तयार नसून एकमेकांवरील हल्ले तीव्र केल्याने मोठा नरसंहार होत आहे। अनेकांचे जीव गेले, किती तळ इमारती, शहर उद्ध्वस्त झाले, याला काही गणितच नाही। दरम्यान या युद्धाचा परिणाम फक्त इराण, इस्रायल, अमेरिकेवर नाही तर संपूर्ण जगावर होताना दिसत असून इतर देशांनाही याचा फटका बसत आहे। अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे। या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहेत। कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे। मागील आठवड्यात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला, मात्र त्यानंतर आता पुन्हा उकाडा वाढल्याचे बघायला मिळतंय। नुकतंच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने करून द्यावी, याकरिता शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील हवामानात चढउतार बघायला मिळेल। आज उकाडा वाढणार आहे। कोकणात दमट हवामान असण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे। इस्रायल आणि इराण युद्ध दरम्यान एक मोठी बातमी पुढे आली आहे। महाराष्ट्रातील पुणे येथील एका इन्स्टिट्यूट मधील MBA चे 48 विद्यार्थी दुबईत अडकले आहेत। असे म्हटले जात आहे की दुबईची एअर स्पेस बंद पडल्याने या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला आहे। सध्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणी चालू केली आहे। टीम इंडियाने मायदेशात सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडियावर मात करत ICC T20I वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे। टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडियावर स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवला। भारताने 196 धावांचं आव्हान हे 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं। संजू सॅमन्सने या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला। संजूने नॉट आउट 98 रन्स करून भारताला विजयी केला। तसेच या सामन्यानंतर सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालं। मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। या युद्धजन्य परिस्थितीचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे। यामुळे अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्रे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली आहेत। याचाच परिणाम म्हणून अझरबैजानहून कुवेतला जाणारे एअर अरेबियाचे एक विमान पाकिस्तान मधील कराची विमानतळावर उतरावे लागण्याची घटना समोर आली आहे। हे विमान आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवण्यात आले असून या विमानात 8 भारतीय प्रवासी अडकल्याचे पाहायला मिळत आहे। यात केरळमधील पलक्कड येथील एका कुटुंबाचा समावेश आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉक्टर जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी 8:30 वाजता निधन झाले। त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील
एक ज्येष्ठ अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉक्टर वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षण तज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वातंत्र्य ओळख निर्माण केली. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर भारताने अधिकृतपणे शोक व्यक्त करायला हवा होता, असे मत मांडत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिका, इराण, इस्रायल मधील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शनिवारी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यासोबतच संरक्षण मंत्री, आर्मी चीफ आणि गार्ड चीफसह 48 पेक्षा जास्त नेते आणि सैन्य अधिकारी मारले गेले आहेत. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आता या घटनेचे परिणाम पाहण्यास मिळत आहेत. या संघर्षाचा आता पुढचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंना फोन केला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. असे असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची चिंता वाढवणारे विधान करत युद्ध आणखीन पेटवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी ठार झाले आहेत. त्यामुळे इराणचा भडका उडाला आहे. इराणने याचा बदला म्हणून अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. तसेच मशिदीवर लाल झेंडा फडकवून रक्तरंजित उडवायचा इशारा दिला आहे. खामेनीच्या मृत्यूमुळे केवळ इराणच भडकलेला नाही, तर त्यांचे जगभरात संताप्त पडसाद उमटले आहेत. भारतापासून ते विविध देशातील लोक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. याशिवाय पंथाच खामेनी यांच्याशी खास कनेक्शन असलेल्यांचे हे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील भडकलेले युद्ध थांबवायचे नाव घेत नाहीये. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक हवाई वाहतुकीवर झाला आहे. याचा मोठा फटका महाराष्ट्राहून दुबईला गेलेल्या शेकडो पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना बसला आहे. मध्य पूर्व शहरात तणाव वाढल्यामुळे इराणने दुबईसह काही आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दुबई, अबुधाबी आणि शारजाह यांच्यासारख्या प्रमुख विमानतळांवरील सर्व उड्डाणे तत्काळ थांबवण्यात आली आहेत. परिणामी पर्यटनासाठी, कार्यक्रमासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले पुणे, मुंबई, सांगली, जळगाव आणि अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो प्रवासी सध्या दुबईतील हॉटेलमध्ये अडकवून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.